आणि इलेक्शन मी लढवणारच आहे। मधल्या काळात जरा दिल्लीला जावं लागलं, लोकांचं अलोट प्रेम पाहून अक्षरशः मन भारावून गेलं। आयुष्यात राजकारण कधी केलं नाही, पहिल्यापासून गेले 30-35 वर्ष केलं तर समाजाला केंद्रबिंदू मानून फक्त समाजकारण केलं, ते सुद्धा समाजाच्या हिताचं, आणि त्याची पोचपावती ही आज आपण पाहतोय। लोक एवढ्या मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित राहिले, खरोखर काय बोलावं हे मला सुधरत नाही। पण एवढंच, कालही मी जनतेचं होतं, आजही आहे, आणि भविष्य काळात जे जे म्हणून माझ्याकडनं लोकांच्या हिताचे जे कामं असतील त्यांचे अडीअडचणी सोडवण्याचं काम ते मी निश्चितपणे करणार। महाराज काय सांगाल, आज यादी जाहीर झालेली नाही, नाव जाहीर झालं नाही, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे शक्ती प्रदर्शन म्हणजे हे विरोधकांना एक इशारा आहे? एक लक्षात घ्या, इशारा कोणाला नाही आहे। यादी ऑलरेडी मला वाटतं आज काहीतरी ते जाहीर होईल, तो एक ह्याचा प्रक्रियेचा भाग आहे, सगळं निश्चित झालेलं आहे, आणि इलेक्शन मी लढवणारच आहे, त्यामुळे विषय नाही। कधीतरी याचं होतं सातारला, आज मुहूर्त निघाला, आज आलो। राजे, खरं तर मोठ्या संख्येनं अनेक समाजातील लोक तुमच्या स्वागतासाठी जमले आहेत, भारावून येतं असं स्वागत करतात बघताना? त्यांचे आभार जेवढे मानावे तेवढे थोडेच आहेत। प्रचाराची सुरुवात म्हणायचं का? प्रचाराची सुरुवात, कारण दिल्ली दौऱ्यानंतर पहिल्यांदाच सातारा गेले नाही, ह्याच्या अगोदर सुद्धा माझे दौरे चालूच होते। मधल्या काळात जरा दिल्लीला जावं लागलं, आणि नेहमी ज्या बातम्या येत होत्या की ताटकळत ठेवलं, असं काही नाही। आज केवळ सातारा, आपलं महाराष्ट्राचंच इलेक्शन नाही आहे, संपूर्ण देशभरात संपूर्ण सगळीकडे इलेक्शन चालू आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातले पहिल्या टप्प्यातले, दुसऱ्या टप्प्यातले, तिसऱ्या टप्प्यातले जे काही टप्पे आहेत, त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या अनेक ठिकाणी जे तेढ जे निर्माण झाले होते वेगवेगळ्या पक्षांमध्ये, महायुतीमध्ये जो तेढ निर्माण झाला होता ते सोडवण्याचं काम ते झालेलं आहे, आणि आता मला वाटतं त्यात कुठल्याही प्रकारची शंका उरलेली नाही आहे। महाराज, अजितदादांनी काल सांगितलं की अजूनही आमची बैठक झालेली नाही, उद्या आम्ही जाहीर करू। पक्षश्रेष्ठी उदयनराजेंचे काय ते सांगतील, मला त्यांचं माहित नाही, अशा पद्धतीने सांगितलं। पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगितलं, आणि पक्षश्रेष्ठी म्हणजे सर्व जे माझे मित्रमंडळी, त्यांनी मला जे सहकारी आहेत भारतीय जनता पक्षामध्ये, आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या ह्याच्यातले महायुतीतले 3 जे घटक आहे आणि वेगवेगळे आणि घटक पक्ष आहेत, त्यांच्याकडनं जे बोलणं झालं ते झालेलं आहे, त्यामुळे त्या शंका घ्यायचं काय कारण नाही। आनंदाची बातमी कधी मिळेल? माहोल बघून कसं वाटतंय? आनंदाची बातमी कधी मिळेल? कसली आनंदाची? तिकीट महाराजांचं कधी फायनल? तिकीट काय, तिकीट झालं आता काय, तुम्हाला आता काय वेगळं सांगायला लागतं? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।